जय शिवालाल सेज तो विषय नंदभाऊ सारी बोलून लगेच बंत बोले सर को काही छे फक्त अत्राज करू छू आपण समाजे जे संत शिवालाल महाराज आकाशवाणी केन डगर के थे हम चंद्रामूर्जी के थे कि आकाशवाणी की दे शिवालाल महाराज की गोर सारी एकत्रित आणू और सारू आपण जे तरुण योद्धाचं उपोषण करता उन्हें कोई के कोणी येते एकच ऐकून येते पियुष पवार ऐकून ती चौदाड 11 दाड हे उपोषण भेटेस आणि इने भाषण कोणी येतो इने काही कचू तळमळ येते उन्हेंचे अनुभव आहे तो समाजाबद्दल जी तळमळ येते उ तळमळ येते उ तळमळ बोलंद काळे मग उन्हें सल्यूट करू शकतो पहिल्यांदा कारण उन्हेमुळं आज बर घणो काय ऐकन म्हणून आणि खरं जे जे समाजात चालरोच ना वो खरं बोल रेस आणि मन केरते राजकीय पोळी भाजे सर मग सुद्धा महापुरुष समाजामुळं आज बंजारा समाजे में जन्मेन आयती करण मग आज महापौर करण आज आता बोल रही छू मग रमेश भाऊ आणि संतोष भाऊ इधर मनापासून आभार मानू छू का लोक कमी येते पहिल्यांदा म्हणतो रमेश भाऊ 12 वाजगे त्याची लोकशाही राईट टाइम हम 11:30 आता आव घेते हरिभाऊ राठोड साहेब आणि उन्हें मिसेस अत्वेती आणि रमेश भाऊ येते इन्हें आभार मानू छो आज चिंतन शिबिर आयोजित किए एक चर्चा सत्र आयोजित किए ये चर्चा सत्र में से उपोषण करता जे आरक्षण योद्धा इन्हें केलूचा इन्हें मुळे भी मन सतीश जे पवार छोरा आपण डॉक्टरीसाठी प्रयत्न करोच और अनुभव एकलो सतीश भाऊ तू एकलो छेनी घणे छिजापूर आपण हनु बक्कळ छिजापूरचा म्हणून लढेवाळ आणि ऊस तोड आणि साहेब तम्मेन मग पण विनंती करे वाळचू जे 17 तारखेर ही छना खरंच नियोजन करू लागे आपण छे अभ्यास करू लागे नंदभाऊ जे बोले आणि आपण रमेश पवारचं संतोष भाऊचं ऐसे जे विचार किदेस ये शेर विचारले आणि आपण एक नियोजन करू चाहिए प्रत्येक समाजासाठी महिलांसाठी शेर सारे नियोजन करताना आपण आयोजन करू लागे आपण हसवणे बेनचा आपण आरक्षण पाहिजे ना आहे ना मिळणार आहे ना की नाही ही मारो प्रश्नच मिळाळाचं कोणी काय नुसार लढेवाळचं आपण प्रत्येक उपोषण करता के कि हमार कोणी दखल लीधे धनगर समाजवाळ आए आणि उन्हें दखल लीधे हमार प्रशासन आले नाही कुणी राजकीय लोक आले नाही तर आमचं हमार कोणी विचारे आय जो कोण आहे समोर आहे फोटो काढे सारू आणि सोशल मीडियावरती पाठवून दिलं ही हनूच करायचं काही आपण जर आरक्षण मिळणार असेल तर आपल्याला स्ट्रॉंगली भांडलं पाहिजे भांडण लढाई देतोच आपण मिळायचं हो सारू नियोजनबद्ध आपण एक प्रोग्राम आपण करायचा 17 तो तारीख ठरायचं आणि मग तुम्हाला अभिमानचं हरिभाऊ राठोड साहेब कारण गेली 40-50 वर्ष तुम लढ रहे राजू नाईक साहेब पण तुम्हाला बरोबर येते ते क्रांतिदल ही योजना भोजात पवार सांगितले मला की क्रांतिदलच्या माध्यमातून आपण लढत होतो आणि आरक्षणासाठी सुद्धा लढलोय आणि आता सुद्धा एसटी आरक्षण एसटी ट्राईब मध्ये आपण नोंदी आहेत आपल्याकडे पुरावे आहेत सगळं काही आहे आपल्याला मिळू शकतं ही अपेक्षा नाही आपला हक्क आहे तो मिळेल अशी अपेक्षा आपल्याला मला वाटते आणि ते मिळेल अशी अपेक्षा करूया पुन्हा एकदा आमच्या सगळ्या उपोषणकर्त्याचं आणि विशेषतः संतोष पवार साहेब आणि ॲडव्होकेट आमचे रमेश भाऊ यांचे मनापासून आभार तुम्ही या सगळ्यांना एकत्रित केलात आणि खूप चांगलं काही ऐकायला मिळालं मला बोलण्यापेक्षा मी म्हणत होते की काही बोले रो पण थोडासा वाटो इनेर आभार माने सारून इने सलाम करे सारू करून स्टेज पर आई आणि हरिभाऊ राठोड साहेब तुम्ही सुद्धा मनापासून आभार करूचू की तुम्हाला घणो काहीच ये इनेंदो उपोषण करताला द्या हमने दो तुम्हारे सोबत हमचा आपण से भांडा सरकारने जागा करा और शिवाय जागे वेळाचे सरकार तम जर एकत्रित आणि संघटित की नक्की हम तुम्हारे सोबतचा अत्राज बोलूचू पुन्हा एकदा जय शिवालाल धन्यवाद धन्यवाद ताई ताईनं खूप छोट्या शब्दामध्ये मोजक्या शब्दामध्ये चांगलं मार्मिक भाषण दिलेलं आहे आणि पुढील मी आपलं चर्चासत्रामध्ये मनोगत व्यक्त करण्यासाठी बोलवतोय रविकांत राठोड